आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तू इथे एकटी कशी राहणार आहेस? अगं इथे कोणी ओळखत नाही आपल्याला आणि इथे सर्वाइव्ह कसे करणार आहेस तू? असे कमॉन या साकीत ओळखीचं काय असतं? मी इथल्या गावातल्या लोकांमध्ये राहीन, त्यांच्याशी बोलेन, होईलच ना ओळख. आणि साकेत आय टेल यू, ह्या गावातली माणसं खरंच खूप चांगली आहे. मला काल इतका चांगला अनुभव आलाय, पण तो मी तुला नंतर सांगते. महत्वाचा मुद्दा असा की मी जो काही एक बेसिक सर्वे केलाय त्यातून मला एक गोष्ट लक्षात आली आहे की हे गाव आणि आजूबाजूच्या काही गावांमध्ये मिल्क प्रोडक्शन खूप चांगलं आहे. आपल्याला जो तुपाचा ब्रँड एस्टॅब्लिश करायचा आहे ना, दिस इज द परफेक्ट प्लेस फॉर दिस. इट साऊंड्स कूल, पण शहरातून इथून राहणं आणि सर्वाइव्ह करणं इट्स क्वाईट डिफिकल्ट. एक मिनिट, दादाचा कॉल. खूप डोकं खाणार आहे हा. अगं घे ग, खूप काळजी करतो तुझी म्हणून करतो कॉल. होय तर पकडा. हॅलो, बोल. कुठे पोहोचली म्हणजे? दादा, मी गावात आहे आणि इथेच राहणार आहे. दादा यार, तुला सांगितलेलं का कळत नाहीये? दादा, मला गावात राहायचंय, मला इथे राहून बिझनेस करायचा आहे. दादा हे बघ, तुला मी शेवटचं सांगते, मी तिकडे परत येणार नाहीये, मी इथे राहणार आहे. आणि मुळात दादा, अरे हे आपलं गाव आहे, आपले रूट जोडलेले तिथे. का कळत नाहीये तुला? मला नाही यायचंय परत. दादा, हाच प्रश्न मी तुला सुद्धा विचारू शकते. आणि सॉरी टू से, पण मला इथून पुढे तुझ्या पंखांखाली, तुझ्या सावलीखाली, तुझ्या सानिध्यात, तुझ्या रूल्स नुसार राहायचं नाहीये. मला माझ्या मर्जीनुसार जगायचंय. प्लीज माझ्यासाठी एवढंच कर. मला माझ्या मर्जीप्रमाणे जगू दे. मला पुन्हा पुन्हा कॉल करून हेच पुन्हा पुन्हा बोलायला लावू नको. दादा, मला आयुष्यात एकदा तरी मोकळा श्वास घेऊ दे प्लीज. आर्या, काम डाऊन, शांत हो. शांतच आहे मी, आणि हे शांत राहूनच करायचं काम आहे. एनिवेज, तुझ्याकडून एक छोटीशी हेल्प हवी आहे. मी तुला लिस्ट पाठवते. मुंबईला गेलास ना, तेवढं सामान पाठवून दे फक्त. ऑफकोर्स. मला सांग, तू दमला नाहीयेस ना प्रवासामुळे? नाही ग, अजिबात नाही. परफेक्ट. मग आपण एक काम करूयात, आता बाहेर जाऊ आणि जरा गावातल्या लोकांशी बोलूयात. हे आत्ता? या, व्हाय नॉट. चल, लेट्स गो. एक काम कर, तू 5 मिनिट आराम कर, मी फ्रेश होते, ब्रेकफास्ट करू आणि जाऊ. शुद्ध तू गोटे फिरवणार आता तू? कमॉन यार साकी. दादा, ताई, कोणी आहे का हो इथे? कोण पाहिजे? इकडे येता का जरा 1 मिनिट? नमस्कार. नमस्कार, बोला की. माझं नाव आर्या जामकर, मी ह्याच गावची आहे. ते जामकरांचं घर आहे बघा, जुनं. हा हा, मग त्याचं काय? नाही नाही, त्याचं काही नाही, मी त्या घरातली आहे. मी कालच गावी आले आणि इथे येऊन आता मी तुपाचा व्यवसाय करायचं म्हणते. तुम्ही तुमच्या गोठ्यातलं दूध मला पुरवू शकता का? तुम्ही आणि तुपाचा बिझनेस करणार? हो हो. अहो, इथं गावात राहून गावातल्या पोरासनी बिझनेस करायला जमाना, आणि तुम्ही पोरगी असून ती बी शहरात नाही तर गावात येऊन बिझनेस करणार? अहो, कशाला उगाच गरीबाची मस्करी करताय मॅडम? का हो, का नाही करू शकत एखादी मुलगी बिझनेस? होय बघा, बाईच्या जातीनं घर, चूल आणि मूल इकडंच लक्ष द्यावं, आणि आम्ही तुम्हाला काही दूध पुरवणार नाही. अहो, उद्या तुमचा धंदा बुडाला तर आमचे पैसे पण बुडणार हो. पण दादा, मी तुम्हाला डेअरीपेक्षा चांगले पैसे देते ना. 4 दिवस तुम्ही चांगला भाव द्याल हो, पण उद्या तुमचा धंदा बंद पडला तर परत आमचा डेअरीवाला दारात सुद्धा उभा करणार नाही, आणि उगाच तात्पुरत्या फायद्यासाठी लांबचं नुकसान करून गायला मोकळं नाही आम्ही. अहो, पण तुम्हाला असं का वाटतं की धंदा बुडणारच? उलटा विचार करा ना, जर का धंदा चांगला चालला तर फायदाच ना तुमचा. अहो, अशाच फायद्याला बोलून आम्ही एका मिठाईच्या कंपनीला दूध पुरवित होतो, पण एका वर्षभरातच त्या कंपनीनं आपला बोजा बिस्तरा गुंडाळून पळ काढला, आणि आता आम्हाला असल्या फांद्यात पडायचं नाही. जावा तिकडे, दुसरीकडे बघा. ओ दादा, पण ऐका तरी. अहो, आता पण नाही बिन नाही, जावा तिकडं, आम्हाला लय कामं पडल्या. जावा. ए आर्या, चल
पुढे चौकशी करू. आर्या, बघितलंस ना तुझं वेलकम कसं केलंय गावातल्या लोकांनी. हट्ट सोड, मला नाही वाटत या गावातले लोक मदत करतील. साकेत, बिझनेस म्हटल्यावर सुरुवातीला ह्या अडचणी येणारच आहेत. कुठल्याच बिझनेसची सुरुवात अशी सोपी नसते. आपल्याही बिझनेसचा प्रवास खडतरच असणार आहे आणि ह्याची मला पूर्वकल्पना आहे. मी ठरवलंय जोपर्यंत एखादा जरी माणूस तयार होत नाही तोपर्यंत मी. ऐका ना, 1 मिनिट थांबता का? बोला की. आज पहिल्यांदाच कुठल्या तरी पुरीनं माझी वाट अडवली. बोला बोला, आजचा दिवसच चांगला आहे बहुतेक. बोला, काय काम आहे? मला ना दूध हवं होतं. माझा चहाचा बिझनेस आहे हो. तुम्हाला चहा पाहिजे का? नाही नाही, तसं नाही. हा, मग एक काम करा, पुढं डेअरी आहे तिथं जावा. नाही नाही, तसं नाही. नाहीतर एक काम करा, तिथं मागच गोठा आहे तिथं जावा, तिथं मिळेल. अहो, तसं नाहीये. मला म्हणायचंय असं की अहो असं नाही तसं नाही, मग कसं आहे? तुम्ही प्लीज 1 मिनिट माझा शांततेत ऐकता का? बोला. ऍक्च्युली मी ह्याच गावची आहे. ते जामकरांचं जुनं घर आहे का, ते माझ्या पूर्वजांचं आहे. मी कालच गावी आले. मला इथे येऊन तुपाचा बिझनेस करायचा आहे. आता तूप म्हटलं की मला दूध लागेल की नाही. तर ह्या गावात असं कोणी आहे का जे मला दूध पुरवठा करू शकेल? कारण आता तुम्ही इथले रहिवासी आहात तर लोक तुमचं ऐकतील. काय उपयोग नाही त्याचा. अहो आमच्या गावात समधी उभलाक आहेत, कोण कोणाचं ऐकत नाही. माझ्या चहाची उधारी देत नाहीत साधी. ही येडे गावले. प्लीज असं नका ना करू. तुम्ही ऍटलिस्ट बोलून तरी बघा. म्हणजे ह्या गावात ज्याच्या शब्दाला मान आहे, ज्याचं लोक ऐकतील. असं कोण नाही आमच्या गावात. अहो असं कसं? बघा ना, कोणीतरी असेल ना. हा, एक माणूस आहे ज्याचा शब्द गावात कोणच खाली पडून देत नाही. ते कुठे राहतात? मला त्यांचा पत्ता देता का? किंवा मी स्वतःच जाऊन बोलते. मला फक्त नाव सांगा ना त्यांचं. अहो आमच्या गावचा देव माणूस आहे त्यो. देव माणूस? हा, चला तुम्हाला त्याकडेच नेतो. हा, चला. चला या इकडने. चला. वैदा म्हणे या पाहुणं. हे बघा, ह्यो आमच्या गावचा देव माणूस. अरे गोपाळजी, तुम्ही? तुम्ही अहो तुम्हाला म्हणलं नव्हतं का इथं चौकातच आपलं. हो की, टेलरिंगचं दुकान ना? हा, होय काय? हिम्मतराव टेलरिंग. मी बोर्डच वाचला नाही. तुम्ही आमच्याकडे आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी काम असेल. बोला, काय मदत करू? तुम्ही ओळखता एकमेकांना? हो हो, ऍक्च्युली काल मी जेव्हा पहिल्यांदा गावात आले तेव्हा मला भेटलेले पहिले आणि मदत केलेले पहिले व्यक्ती हेच.